नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 23 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात माझ्या आवाजामध्ये. आपण पाहतो की सुरुवातीला अर्जुन विचार करत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मी महिपतला तर सांगितलं आहे, त्याला एक डील दिलेली आहे की कोर्टात नागराजचं नाव घे म्हणून, तर तो नाव घेईल का गप्प बसेल असा अर्जुन विचार करत असतो. अर्जुन म्हणत असतो की तो कोर्टात जर का त्याने नाव घेतलं ना तर नागराज नक्कीच अडकेल. आता हे सगळे विचार अर्जुन करत असतो आणि तो रूममध्ये असतो, एकटाच विचार करत असतो आणि त्याच्या मनामध्ये सतत हे विचार येत असतात की कसं तो गाडीतून अचानक उतरल्यानंतर त्याने तिथे साक्षीला पाहिलेलं असते म्हणून. त्यानंतर त्याला दुसरी सुद्धा आठवण आठवते की साक्षी महिपत शिकरे जिवंत आहे आणि ही डील त्याने महिपतला दिलेली होती. आणि या सगळ्या आठवणी अर्जुनला आठवत असतात आणि अर्जुन जो आहे तर तो विचारच करत असतो की नक्की आता महिपत नक्की काय करेल, कारण तो तर म्हणाला होता ना की तुम्ही इथे जी अशी काही गोष्ट रचली ना ही काय कोणी बाहेर कोणाला खरं वाटणार नाही, शक्यच नाही ना ते, असं महिपत अर्जुनला म्हणालेला असतो. आणि अर्जुनला आलेलं असते टेन्शन की आता महिपत जर नाही बोलला तर नागराजला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळणार. आणि या सगळ्या टेन्शनमध्ये अर्जुन जो आहे तो त्याच्या रूममध्येच विचार करत बसलेला असतो. आणि आपण पाहतोय की आता इतक्यातच तिथे येते सायली आणि म्हणते की काय हो, खाली येताना नाश्ता करायला असं म्हणाला होतात, नाश्ता करायला येतो आणि आला नाही, सगळ्यांचा नाश्ता झाला ना. अर्जुन म्हणतो हो येतच होतं ना. तर सायली म्हणते काय हो, या महिपतच्या मोबाईलचा काही उपयोग होईल का हो कोर्टात. तर अर्जुन त्या मोबाईलकडे बघतो आणि म्हणतो अगं कोर्टात बघू ना, काय ते बघू, आपण खाली जाऊ, चल चल असं म्हणतो, नाश्ता करायला जाऊया. सायली म्हणते की आज ना अचानक एक गंमत झाली, तुम्हाला सांगायचीच राहिली. अर्जुन म्हणतो काय झालं. ते म्हणते आज ना मला स्वप्न पडलं होतं आणि माझ्या स्वप्नात ना तुम्हीच आला होतात. आता अर्जुन की तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की म्हणजे मी तुझ्याजवळ झोपले की तुझ्या स्वप्नात सुद्धा मी येतो ना, असं म्हणून तिच्याकडे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. सायली म्हणते सकाळी सकाळी चावटपणा सुरू झाला ना तुमचा, असं अर्जुनला म्हणत असते. आणि म्हणते ऐका ना, काय झालं ना स्वप्नात की तुम्ही माझ्याशी ना स्वप्नात काहीतरी खोटं बोलत होतात आणि मी इतकी चिडली की घर सोडून जायलाच निघाले होते. मी बॅगेत माझे सगळे कपडे भरले, कारण मला सहनच झालं नव्हतं की तुम्ही माझ्याशी काहीतरी खोटं बोललायत, माझ्यापासून काहीतरी लपवलेत म्हणून. मग मी बॅग उचलली आणि निघून गेले घर सोडून, असं आता सायली असं हे सगळं हसून सांगत असते. आता अर्जुनला येताना टेन्शन, कारण अर्जुनने खरंच जे लपवलेलं असतं. आता अर्जुन थोडंसं सायलीपासून लांब जातो आणि काहीतरी विचारत असतो. आता सायलीला हे सगळं कळतं. सायली म्हणते अहो कसला विचार करताय तुम्ही, काय झालं. सायली विचारत असते, म्हणते की काय हो तुम्ही काय एवढे अस्वस्थ झालात म्हणून. आता अर्जुन बघा काहीच बोलत नाही. सायली म्हणते मी फक्त स्वप्न काय पडलं होतं ते सांगत होते आणि मग मला जेव्हा जाग आली ना तेव्हा तुम्ही माझ्या बाजूला अगदी शांत झोपलेला होतात, असं सायली अगदी हसून हसून त्याला सांगत असते. कारण सायलीच्या मनात असं काहीच नसतं ना. आता अर्जुनचा हात ते हातात घेते आणि म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही, कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत, असं त्याला म्हणते. आणि म्हणते की बरं चला बरं आता, आणि पुन्हा म्हणते की आज मी सतत सगळं विसरते. आता अर्जुन म्हणतो की आता काय. तर सायली म्हणते तुम्ही मला काल दुपारी फोन केला होतात ना, माझ्याशी तुटक बोललात आणि फोन ठेवलात, असं का केलं तुम्ही. आता अर्जुन पुन्हा विचार करायला लागतो. सायलीला लक्षात येते अर्जुन काहीतरी लपवतोय म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो अस्मिताईबद्दल विचारायचं होतं ना तुला. आता सायली म्हणते पण तुम्हाला तर माहिती नव्हतं ना की अस्मिताताई अशा न सांगता बाहेर गेल्यात, ते मग तुम्हाला कसं हे सगळं कळालं, असं सायली अर्जुनला विचारते. आता अर्जुन विचार करून म्हणतो की हो ॲक्च्युली ना मी काल ते भाजी घेत होतो ना, तर तिथे एक गंमतच झाली ग माझ्यासोबत. आणि नाही म्हणजे मी त्या भाजीवालीला विचारलं की एवढ्या भाज्या आहेत त्यात ही अशी विचित्र भाजी का ठेवली आहे म्हणून. सायली म्हणते कुठली भाजी म्हणून. अर्जुन म्हणतो मी पण तेच तिला विचारलं, अगो ती ना अशी लाकडाच्या तुकड्यासारखी भाजी होती, मी तिला विचारलं असं लाकडाचा तुकडा का ठेवलाय त्या भाजीसोबत. मग ती म्हणाली मग त्या भाजीचं नाव ना काहीतरी सुगरण हा सुरण नाव होतं. आता सायली लागते ना मोठ्या हसायला आणि ती म्हणते की काय तुम्ही सुरणाला लाकूड म्हणालात, असं म्हणून सायली इतक्या जोरजोरात हसते. आता अर्जुनला कसं तरी वाटतं सायली हसते तेव्हा. आता सायली म्हणते आपली अदल्याबदली संपली तरीही तुम्हाला भाजी घ्यायला जायचंच असतं ना, आणि त्यात तुम्ही असे किस्से करतात, मग आता हा किस्सा आता आईला आणि पूर्णाजींना सांगायलाच हवं ना, त्यांनाही कळायला हवं, असं म्हणून सायली तिथून पळायला लागते. तर अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो एक मिनिट, त्यांना काही सांगायला जायचं नाही. सायली म्हणत असते मी सांगणारच. आता अर्जुन तिचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो की नाही त्यांना अजिबात काही सांगायचं नाही, असं म्हणून तिचे दोन्ही हातात घेतो आणि म्हणतो की प्लीज. सायली म्हणते नको सांगू. तर आता सायली म्हणते काहीच नको सांगू. अर्जुन म्हणतो नाही. तर सायली पुन्हा म्हणते थोडं पण नको सांगू. अर्जुन नाही म्हणतो. आता सायली इतक्या जोरात त्याला गुदगुल्या करते आणि आता तिथून पळून जाते. अर्जुन तिच्या पाठीमागे पळत जातो ना थांब करून. सायली आता खाली येते आणि पूर्णाजी आणि कल्पनाताई खाली किचनमध्येच असतात आणि सायली आणि अर्जुन दोघांची पकडापकडी चालू असते. पूर्णाजी मला काहीतरी सांगायचे आणि ह्याने काय केलं ना असं सांगत असते. आणि आता सायली गोल गोल फिरत असते. मी सांगणार सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की काही सांगू नका. पूर्णाजी म्हणतात काय चाललंय तुमचं सगळं लहान मुलांसारखं. तर सायली म्हणते सांगते सगळं सांगते. आणि अर्जुन म्हणत असतो बायको
बायको काय हे? तर आता सायली म्हणते सांग ना. सायली म्हणते मी सांगते हां. आता कल्पनाताई म्हणतात सायली सांग ना आधी. आता सायली पुन्हा हसायला लागते. कल्पनाताई म्हणतात सायली आधी तू काय ते हसून घे आणि मग तू काय ते बोल. अर्जुन तू सांग बरं काय ते. अर्जुन म्हणतो मी काही सांगणार नाही आहे. आणि सायलीला म्हणतं आणि सगळ्यांना म्हणतात की तुम्ही सुद्धा काही ऐकायचं नाही आहे. सायली म्हणते मी सांगणार आहे तरीही. आणि आता सायली सांगायला लागते आज ना मी यांना भाजी आणायला सांगितली होती आणि हे भाजीवालीकडे गेले आणि ते सुरणाकडे बघून म्हणाले या सगळ्या भाज्यांमध्ये लाकूड का ठेवलंय म्हणून. आता या दोघीजणी सुद्धा हसायला लागतात ना, कल्पनाताई आणि पूर्णाजी. आणि आता सायली तर हसतच असते. आता या तिघीजणी पण हसतात की सुरणाला लाकूड म्हणाले म्हणून. आता अर्जुनला कसं तरीच वाटतं. अर्जुन म्हणत असतो की अरे ती सेम दिसत होती ना लाकडासारखी, मग मी काय करणार. आणि सुरण नावाची भाजी असते मला हेही माहीत नव्हतं. कल्पनाताई त्याला म्हणत असतात काय रे हे सगळं. सायली म्हणते बरं एक काम करा तुम्ही डोळे बंद करा आणि आमच्याकडे पाठ करून उभे राहा. अर्जुन म्हणत असतो का. सायली म्हणते मी सांगते ना. कल्पनाताई सुद्धा म्हणतात अरे वळणारे म्हणून. आता अर्जुन डोळे बंद करून तिकडे तोंड करून उभा राहतो. इतक्यातच सायली काय करते की सुरणाचे 2 तुकडे जे आहेत ना तर ते टेबलवर आणून ठेवते. अर्जुन म्हणत असतो तुम्ही आहात ना रे म्हणून. तर आता कल्पनाताई म्हणतात हो आहे. आणि सायली आता बघा एक लाकूड पण आणते आणि एक सुरणाचा तुकडा आणते जे की सेम टू सेम वाटतं येते. आणि अर्जुन हाक मारत असतो बायको 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 तू आहेस नाही ते असं करून. आता बघा हां आता हे असं झाल्यानंतर सायली म्हणते हां आता वळा बघू. आणि आता अर्जुन वळतो तर सायली म्हणते डोळे उघडा आणि मला आता ओळखा की यातलं लाकूड कुठलं आहे आणि सुरण कुठलं आहे म्हणून. आता अर्जुन बघतो तर त्याला काही कळतच नाही. अगदी सेम टू सेम दोन्ही दिसत असतं. आता अर्जुन तर बराच वेळ बघतो आणि होतो ना कन्फ्यूज. आता कन्फ्यूज झालेल्या अर्जुनकडे बघून हे सगळेजण हसत असतात आणि विचारत असतात हे का हे. आता अर्जुन सांगतो की हे सुरण. आता असं म्हणले की सगळेजणी हसायला लागतात. मग अर्जुन म्हणतो नाही हे सुरण. असं म्हणलं तरी पुन्हा हसायला लागतात. तो म्हणतो बापरे अरे नक्की कुठलं सुरण आहे मला नाही कळत आहे म्हणून अर्जुन म्हणत असतो आणि सगळेजण त्याची मजा घेत असतात. आता अर्जुन म्हणत असतो की दोन्ही सुरण आहेत का. आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन तू फक्त ना वकिलीच कर बाकी तुला काही जमणार नाही असं पूर्णाजी म्हणत असतात. आता अर्जुन म्हणतो की आता मग मी तर काय करणार. पूर्णाजी बघ ना तू किती सेम दिसतंय ते लाकूड सुरण सेम टू सेमच दिसतंय लाकूडच आहे मग हे असं म्हणतात. आणि आता सगळेजण हसायलाच लागतात. पूर्णाजी म्हणतात हो मग आता या लाकडाचीच तू भाजी करून आम्हाला खायला घाल हं. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन चांगलाच रुसून बसतो ना. आणि जोरजोरात आता प्रियाचा गोंधळ ऐकायला येतो. बाहेर या आत्ताच्या आत्ता सगळी बाहेर या म्हणून. लागते नाही प्रिया तमाशा करायला हॉलमध्ये येऊन. आता पूर्णाजी कल्पनाताई सायली अर्जुन सगळेजण हॉलमध्ये येतात. त्याचबरोबर इकडे अश्विन प्रिया आणि सुमन प्रतिमा रविराज प्रतापराव सगळेजण हॉलमध्ये येतात. आणि आता ही पहा प्रियाचा नवीन ड्रामा जो आहे तर तो सुरू होतो. पूर्णाजी पण ओरडतात ना प्रियावरती. म्हणतात काय गं काय झालं आवाज का वाढलाय तुझा. तर प्रिया म्हणते कारण ही तसंच आहे पूर्णाजी असं प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते की मी किती वेळा सांगितलंय माझ्या खोलीत कोणीही गेलेलं मला चालत नाही म्हणून. माझ्या वस्तूंना कोणीही हात लावायचा नाही. मी किती वेळा सांगितले तुम्हाला पण कोणी माझं ऐकतच नाही आहे. कोणीतरी माझं कपाट उघडलं होतं. कोण गेलं होतं माझ्या खोलीत. असं आता प्रिया लागते ना जोरजोरात तमाशा करायला. आता रविराज पण तिथेच असतात. त्यांना हे सगळं काही आवडत नसतं. आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात कारण हिच्या खोलीत तर कोणीच गेलं नसतं. म्हणजे सायलीला फक्त माहिती असतं ना. तर प्रिया म्हणते या घरची सून म्हणून मला काही मान आहे का नाही. माझी काही प्रायव्हसी आहे की नाही. तर आता बघा हां पूर्णाजी म्हणतात की आवाज खाली आवाज एकदम चढून बोलायचं नाही तन्वी म्हणून. आता असं म्हणतं सगळेजण तर शांतच बसतात. प्रिया आता पूर्णाजी म्हणतात तुझ्या कपाटातून काही चोरीला गेलंय का. आता असं म्हणतं प्रिया सगळं आठवते आणि तिला माहिती असते की चोरीला जे गेलंय तर सगळ्यांसमोर ती सांगू शकत नसते ना म्हणून ती गप्पच बसते. अर्जुन सायलीला बरोबर कळत असतं हां. आता तिला काही बोलता येत नाही म्हणून आता रविराज सुद्धा म्हणतात तर मी पुन्हा काहीतरी विचारतायत बोल. आता बघा हां प्रिया गप्पच बसते. प्रिया काहीच बोलत नाही. आणि नंतर रविराजना म्हणते बाबा चोरीला काही जाणं गरजेचंच आहे का असं काही म्हणायला लागते. आता हिचं चोरीला तर काही गेलं आहे मग हा तमाशा कशावर करते देवच जाणे. मग आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे चोरी झालेलीच नाही आहे. मग प्रिया म्हणते बरं ठीक आहे चोरी नाही झाली पण प्रयत्न तर तोच होता ना असं प्रियानं आकांतांडव करायला लागते. आणि म्हणते की बरं आपल्या घरात बाहेरून तर कुणी आलेलंच नाही आहे ना असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा सायलीला कळते की सगळा रोष हा तिच्याकडेच आहे म्हणून. आता बघा हा रविराजसुद्धा बघायला लागतात. प्रिया म्हणते की म्हणजे हा प्रयत्न घरातल्याच माणसाने केला आहे. सायली म्हणते नाही तुझा रोख माझ्याकडे हे कळतंय मला प्रिया असं सायली म्हणते. आणि म्हणते की पण कशावरून घरात बाहेरचं कोणी आलेलं नाही आहे आणि कशावरून तुझ्या कपाटाला माझ्या व्यतिरिक्त कोणाचा हात लागलेला नाही आहे. प्रिया म्हणते मग दुसरं कोण करणार आहे हे. तर लगेच सायली म्हणते परवा तुझ्या हलगर्जीपणामुळे आपल्या घराचं दार उघडं राहिलं होतं आणि त्याचा काय परिणाम झाला हे आपल्या सगळ्यांनी बघितलंच आहे ना म्हणून. आता असं जेव्हा सायली बघते तेव्हा अश्विन म्हणतात की अच्छा म्हणजे ती हल्ला करणारी व्यक्ती परत आली असेल असं म्हणायचं आहे का तुला. आता प्रिया म्हणते अरे काही काय
आहे, ती व्यक्ती परत कशाला येईल असं प्रिया म्हणायला लागते. आता ती व्यक्ती कोण होती हे प्रियाला तर चांगलंच माहिती होतं ना. आता प्रिया पुढे म्हणते आणि त्या हल्ल्याचा आणि माझ्या कपाटाला हात लावण्याचा काहीही संबंध नाही आहे. असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा सगळ्यांना कळतच नाही की अरे हिला नक्की काय बोलायचं आहे म्हणून. सगळेजणांना आज बघा हा प्रियाला चांगलं मूर्खातच काढतात. आता पुढे आजी म्हणतात मग तुझ्या कपाटाजवळ कुणीही येणार नाही, अगदी विमलसुद्धा तुझ्या रूममध्ये कुणीही येणार नाही असं सांगितल्यानंतर अश्विन तर बघतच राहतो. आणि पुढे बघा पुढे आता कल्पनाताई म्हणतात की आणि तन्वी तू तुझ्या खोलीमध्ये साफसफाईला धड कोणाला येऊसुद्धा देत नाही, स्वतःचा कपाट अस्ताव्यस्त ठेवतेस आणि तिथे आम्हाला कोणालाही एंट्री नसते येण्याची. मग तुझ्या गोष्टी जर का इथे तिथे झाल्या तर आमच्यावरती आळ घेते. तर अश्विन बघा तिची बाजू घेतो आणि म्हणतो की मम्मा ती कोणावरती आळही घेत नाहीये. आता अर्जुन म्हणतो अश्विन इतकं सगळं झालं तरीही तू तिचीच बाजू घेतोय. अश्विन म्हणतो अरे दादा बाजू घेण्याचा प्रश्न नाहीच आहे दादा, आमच्या खोलीत जर का शिरून कोणी तन्वीचं कपाटामध्ये शोधाशोध करण्याचा प्रयत्न करत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येईल का सांग ना, असं आता अश्विन म्हणतो. आता अश्विन बोलल्यानंतर कोणी काही बोलतच नाही, सगळेजण 5 मिनिटं तरी शांतच बसतात. आणि आता पुढे बघा अश्विन म्हणत असतो की आणि आपल्या घरामध्ये असं काही घडायला नको, हे तुम्ही सुद्धा मान्य करालच ना. तर प्रतापराव म्हणतात अरे पण ही फक्त ही म्हणते म्हणून आम्ही का मान्य करायचं की तुमच्या खोलीतलं कपाट घरातल्याच कोणीतरी उघडलंय म्हणून, असं प्रतापराव म्हणतात. आणि हा त्यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. हाच मुद्दा आता रविराजांना सुद्धा पडतो. आता बघा आता पुढे रविराज म्हणतात प्रिया म्हणते म्हणून तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे, उलट ती तोंड उघडले ना की ती खोटंच बोलणार, यावरतीच माझा जास्त विश्वास आहे असं आता रविराज म्हणतात. बापरे, रविराजांच्या तर मनातून ही पूर्तीच उतरलेली असते. आता अश्विन म्हणतो की काका मी स्वतःहून बघितले की तन्वीच्या कपाटातले सगळे कपडे असे विस्कटलेले होते आणि वरती खाली झालेले होते असं अश्विन म्हणत असतो. आणि आता हे सगळेजण ऐकतात पण कोणाचाही याच्यावरती काही विश्वासच बसत नाही. पुढे बघा पुढे अश्विन म्हणतो की पण या घरात माझ्यावर आणि माझ्या बायकोवरती कोणी विश्वास ठेवणारच नाहीये हेही मला माहिती आहे. आता इतकं सगळं झालं तरी हा अश्विन उघड सगळ्यांच्या समोर सुद्धा प्रियाचीच बाजू घेतोय. आता अश्विन म्हणतो तर मी चल बरं आपल्या खोलीत चल असं म्हणल्यानंतर आता आपल्याला प्रिया दाखवली. प्रिया काहीतरी विचार करत असताना तिथेच उभी राहते. प्रिया काही केल्या तिथून जातच नाही कारण प्रिया काहीतरी विचार करत असते की हा मोबाईल आता कुणी नेला असेल, काय केला असेल. आता प्रिया तिथे बराच वेळ उभारलेली बघून पूर्ण जी म्हणतात तुला आणखीन काही बोलायचं आहे का, आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की बोलून तरी काय उपयोग आहे. म्हणून आहे ना प्रिया लगेचच रागाने तिथून निघून जाते. प्रियाच्या पटापट अश्विन सुद्धा रूममध्ये निघून जातो. प्रतिमा त्या म्हणतात ही मुलगी कधी सुधारलंच नाही आहे का. रविराज ओरडतात नाही सुधारणार, तर तन्वीला ना कधीच अक्कल नाही येणार असं रविराज म्हणत असतात. आता त्यांना खरं तर खूप दुःख होत असतं आपली मुलगी अशी निघाली अशी. तर रविराज म्हणतात ते आयुष्यभर अशीच बेताल वागणार, याच्या मनाची ना आता आपल्याला तयारी करावी लागेल. अर्जुन म्हणत असतो की सिनियर प्लीज तू शांत हो, स्वतःला इतका त्रास करून नको घेऊस. आता रविराज म्हणतात की मान्य आहे की आम्ही तन्वीवरती चांगले संस्कार नाही करू शकलो पण मधुभाऊने तरी तिच्यावरती संस्कार चांगले केलेच होते ना. आता असा रविराज म्हणत असताना मग थोडे भाऊक होतात आणि म्हणतात तरीही ती अशी ताळतंत्र सोडल्यासारखी वागते. तर प्रतापराव म्हणतात रविराज आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलोय, तूही जितक्या लवकर शिकशील ना तितक्या लवकर हे बरं होईल असं आता प्रतापराव चांगला सल्ला देतात रविराजांना. सगळ्यांना आता ही गोष्ट पटते ना की तिच्याकडे दुर्लक्ष करायला हवं म्हणून. आता रविराज तिथून निघून जातात. प्रतिमात्या म्हणतात मी बघते आणि आता पूर्णाजी म्हणतात आम्ही पण बोलतो त्यांच्याशी आणि म्हणतात की सायली जा तू अर्जुनला वाढ बरं आम्ही आलोच म्हणून. आता सगळेजण कल्पनाताई, पूर्णाजी, प्रतापराव सगळेजण रविराजांच्या पाठीमागे जातात हॉलमध्ये. आता फक्त अर्जुन आणि सायली हे दोघेच असतात. आता अर्जुन जाऊन बसतो ना डायनिंग टेबलवरती आणि आता सायलीला त्याच्यासाठी नाश्ता द्यायचा असतो. सायली आता नाश्ता घेऊन येते तर अर्जुन म्हणतो की तन्वीने इतका तमाशा केला याचा अर्थ तिला कळलेला आहे की महिपतचा फोन गायब झाला आहे म्हणून. सायली म्हणते नक्कीच आणि ते तिला सगळं बोलताही आलं नाही, बघितलं ना कशी चरपडत होती ते. आता असं सायली म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया महिपतला सामील आहे, ती नागराच्या क्लोज तर होतीच पण ती महिपतच्या सुद्धा सोबत आहे, या तिघांनी म्हणून नक्की काय काय केलं असेल. सायली म्हणते आता तेच तर आपल्याला सोडून काढायचे आणि प्रियावर असलेली माझी नजर मी अजिबात हटू देणार नाही असं सायली म्हणत असते. आणि आता बघा हे दोघं जणांना असेच विचार करत असतात. इतक्यातच सायली म्हणते अहो पोहे खा ना म्हणून. आता अर्जुन नाश्ता करतो. इकडे आपल्याला दाखवलेला हे प्रियाच असेल. प्रिया येते आणि त्या कपाटावरती काय हात आपटते आणि विचार करायला लागते की माझी खत्री आहे, माझं कपाट नक्की सायलीनेच उघडलं होतं आणि म्हणते की त्याने महिपतचा फोन तिच्याच हाताला लागलेला आहे म्हणून. असं आता ही प्रिया मनाशी बोलत असते. इतक्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन तिलाच म्हणतो की तन्वी एरवी तुझं कपाट कधीही नीटनेटकं लागलेलं नसतं, आज जर का जास्तच अस्ताव्यस्त होतं, काय फरक पडणार
विचारणार होता त्याने. हां सांग ना, एवढं का रिॲक्ट झालीस तू? आता प्रिया पण रागाला जाते ना. आता लगेच अश्विन म्हणतो मला एक कळत नाही आणि पूर्ण आजीच्या समोर जाऊन इतका गोंधळ घालण्याची काय गरज होती? तर प्रिया पण त्याला तावातावाने बोलायला लागते आणि म्हणते अरे अश्विन, आत्ता तू बाहेर सगळ्यांच्या समोर माझी बाजू घेत होता ना आणि परत रूममध्ये आल्यावर पहिल्यासारखं वागायला लागतोय. अर्जुन म्हणतोय बघ, मी दादाला सांगितलं तेच तुला सांगतोय, कोणाची बाजू घेण्याचा इथे काही प्रश्नच नाहीये. अश्विन म्हणत असताना मला एक गोष्ट कळत नाही की तुझं असं काय हरवलं होतं की ज्यामुळे तुला एवढा राग आला? बाहेर तर तू म्हणालीस काहीच हरवलं नाहीये, काहीच चोरीला गेलेलं नाहीये, मग सगळ्यांना जाब विचारण्याची तुझी काय गरज होती? प्रिया म्हणते अरे आता माझी साधी एक लिपस्टिक जरी चोरीला गेली तर मी तेही तुला सांगायचं का? तर अश्विन म्हणतो की नाही, पण घरात जर का तू एखादा एवढा मोठा ड्रामा क्रिएट करत असशील ना तर त्याचं कारण सगळ्यात अगोदर मला कळायला हवं. आता प्रिया त्याला अश्विन म्हणून आता जोरात ओरडते आणि नंतर मनातल्या मनातच विचार करते, प्रिया स्वतःला सांभाळ, अश्विनवर ती हवा चढू देऊ नकोस, नाहीतर नुकसान हे तुझंच होईल, असं प्रिया आता मनातल्या मनात विचार करते. आणि आता बघा इतकी सोंग करते नाही की बाप रे, लगेचच म्हणायला लागते की अश्विन अरे प्रश्न एकच वस्तू हरवल्याचा, चोरी होण्याचा नाही आहे रे. आता लगेचच बघा ते अश्विनला कसं लगेच तिच्या हातात घेते ते आणि त्याला इमोशनल काय करायला लागते आणि लगेचच म्हणते अरे एखादी वस्तू हरवल्याचा प्रश्न नाही रे, इथे प्रश्न आहे ना तर ते प्रश्न माझ्या सन्मानाचा आहे. आणि म्हणते की माझ्या प्रायव्हसीचा एक विषय असतो का नाही, तर तो विषय आहे रे. आणि म्हणते की अश्विन मला सांग की मी या घरची सदस्य नाही आहे का रे? म्हणून लगे रडायला काय लागते अश्विनला, ते इमोशनल काय करायला लागते आणि म्हणते की मग कोणीही माझ्या खोलीत येतं, माझं कपाट उघडतं, त्याला हात लावतं, हे मी कसं सहन करायचं? सांग ना, कसं सहन करू मी हे? असं म्हणून लागते ना रडायला. आता हा अश्विन सुद्धा लगेचच पगळतो ना, लगेचच तो म्हणतो हे बघ मला हे सगळं चालणारच नाही आहे, पण एखाद्या गोष्टीसाठी किती बोलायचं याला सुद्धा काही मर्यादा असते तन्वी. आणि अश्विन म्हणतो की तू जर का शांतपणे बोलली असतीस ना तर कदाचित आपल्याला बाहेरच कळलं असतं की तुझ्या कपाटाला खरंच कोणी हात लावला होता की नाही ते. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की अश्विन त्यांच्याशी कसं शांतपणे बोलायचं ना, मी सांग बरं, तू सांग मला. आणि पुढे म्हणते की अरे यांच्यातलं एक जण तरी माझं ऐकून घेतं का रे? सांग ना, कोणी माझ्याशी बोलतं का? कधी कोणी माझं ऐकून तरी घेतं का? सांगणार रे. म्हणून लागते रडायला आणि काही इमोशनल ड्रामा काय करते आणि म्हणते की अगदी कचऱ्यासारखं वागवतात रे सगळेजण मला इथे. म्हणून त्या अश्विनला ना पुरता इमोशनल करते आणि पुढे तर त्याला म्हणते की आणि तूही काही वेगळं वागत नाही आहे माझ्याशी, तूही मला तसाच वागवतोस असं म्हणल्यानंतर तर बघा हा अश्विन लगेचच तिच्याकडे येतो आणि लगेचच तिला म्हणजे तिच्या खांद्यावरती असा हात ठेवतो तर लगेच त्याचा हात काय त्याला झिडकारते. आणि आता अश्विन म्हणत असतो की तन्वी अगं शांत हो बरं ग, तन्वी नको रडूस तू, मला ना तुझं मन कधी कधी कळतच नाही ग, म्हणून आता हिचं मन यात काय करण्यासारखं होतं देव जाणे. अश्विन म्हणतो की एकीकडे मला वाटतं की तुझं चुकतंय, पण दुसरीकडे तुझा नवरा म्हणून तुझ्या चुका पोटात घालणं माझं कामच आहे आणि दुसरीकडे असं वाटतं की तुझी चुका करतेस ती मुद्दाम करतेस, पण अशा वेळेस ना मला कळतच नाही की मी नक्की काय करायचं ते. आता असं म्हणल्यानंतर बघा प्रिया लगेचच त्याच्या गळ्यात काय पडते आणि रडायला काय लागते आणि लगेचच तिच्या डोळ्यांचा सीन आपल्याला कळलंय आणि मनातल्या मनात म्हणते की तू ना आता जरा फक्त माझं नीट वाग माझ्याशी, मी जे सांगते ना तेवढंच कर आणि तेवढंच ऐक, म्हणजे मला जरा बरं वाटेल, असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते. आणि आता आपण पाहतो की दुसरा सीन, इकडे दुसऱ्या सीनमध्ये मैपत आहे, तो जेलमध्ये विचार करत असतो की साक्षी इतकी कशी काय, मैपत स्वतःशीच म्हणत असतो ही साक्षी इतकी कशी काय बेसावतपणे राहू शकते. आणि तो अर्जुन सुभेदार तिचे फोटो डायरेक्ट माझ्यासमोर तिचे फोटो दाखवतो, म्हणजे काय आता करायचं काय? आता ह्या अर्जुन सुभेदारनं मला आणि त्या नाग्याला अडकवलं, पण आता तो माझ्या मुलीला कसा काय सोडेल? पण नाही साक्षी त्याला नाही सापडली पाहिजे असं हा मैपत म्हणत असताना इतक्यातच म्हणतो हे बनसोड इकडे. आता तो पोलीस कॉन्स्टेबल तिथे येतो ना आणि त्याला म्हणतो की हे बघ मी तुला एक चिठ्ठी लिहून देतो आणि मी ज्या पत्त्यावर सांगतो ना त्या पत्त्यावरती ती चिठ्ठी नेऊन द्यायचं काम कर आणि तेवढंच एक काम कर, तुला मालामाल होशील असं म्हणतो. आणि म्हणतो कागद पेन आहे का? आता तो कॉन्स्टेबल देतो त्याला एक कागद पेन आणि आता मैपत चिठ्ठी लिहायला लागतो आणि हे सगळं नागराज पलीकडच्या लॉकअपमधून बघत असतो आणि त्याला म्हणतो ए मैपत काय चिठ्ठ्या चपाट्या चालू आहेत तुझ्या, काय चिठ्ठ्या लिहितोयस? अरे इकडे बघ, इकडे माझ्याकडे फोन आहे फोन, असं त्या मैपतला म्हणून तो फोन दाखवत असतो त्यांनी जे कॉलरमध्ये लपवलेला असतो ना तो फोन.
आता हा नागराज म्हणत असतो की तुला काय ऑर्डर करायची का, हे बघ फोन बघ, हे बघ हा फोन करायची का, काय ऑर्डर कर ना बिंदास, ये इकडे ये असं म्हणून तो महिपतला समोर बोलवतो आणि हसत असतो त्याच्यावरती की चिट्ट्याचा पटा लिहितं हे करून असा हसत असतो. आता आणि इतक्यातच नागराज जरांना पाठीमागे बघतो कुणी नाही येणार, तर महिपत पटकन त्याच्या हातातून फोन खेचून घेतो आणि पोचून घेतो आणि अगदी लांब येतो आणि लांब जाऊन साक्षीला तो फोन लावतो. आता बघा हा नागराजला काही ऐकायलाच येत नाही, नागराज खूप प्रयत्न करतो पण आता महिपत फोन लावतो ना साक्षीला आणि लगेचच म्हणतो की हॅलो साक्षी मी बोलतोय. महिपत म्हणत असतो की मी काय सांगतो हे कान नीट उघडे ठेवून ऐक बाळा, आता जिथं कुठं असशील ना तिथून लगेचच गायब व्हायचा असं महिपत सांगायला लागतो आणि पुढे म्हणतो की कोणाला तुझा पत्ता पण नाही लागला पाहिजे की तू कुठे आहेस ते, आणि असं झालं पाहिजे 100% कळलं असं आता महिपत म्हणतो आणि म्हणतो की काही दिवस कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाहीस काय, आणि तू माझी काळजी करू नकोस असं म्हणत असतो आणि पुढे म्हणतो की बरं ऐका माझी काळजी त्याहून करायचं नाही, तुझा बाप नीट आहे आणि एकदम स्वतःची काळजी घे, तू माझी काळजी काही करू नको असं सांगत असतो आणि पुढे म्हणतो की अजून एक महत्त्वाचं, या नंबरवरती परत फोन करायचा नाही कळलं का, आलं लक्षात तुझ्या असं महिपत म्हणतो आणि म्हणतो की ठेवतो फोन असं म्हणून बघा हा आता त्यांनी जो डायल नंबर केलेला असतो ना तो सुद्धा नंबर नागराच्या मोबाईलवरून तो डिलीट करतो, म्हणजे पुरावा अजिबात काही महिपत ठेवत नाही. आणि आता सगळं नंबर वगैरे डिलीट केल्यानंतर तो मोबाईल नेऊन तो नागराजला म्हणतो दर असं करून जोरात त्याच्या हातामध्ये तो फोन देऊन टाकतो. आता नागराज म्हणत असतो काय रे कोणाला केला होतास रे फोन, महिपत सांग ना काय ऑर्डर केलीस तू, तर महिपत त्याला काहीच बोलत नाही, नुसतं त्याच्याकडे रागारागाने बघत असतो. नागराज म्हणत असतो बोल ना काय ऑर्डर केली ती, महिपत म्हणतो तुला कळेल ना काय ऑर्डर केली ती, एवढी काय घाई आहे रे तुला असं म्हणल्यानंतर आता आपण पाहतोय पुढचं सीन. इकडे आपण पाहतोय की अर्जुनचा नाश्ता करून झालेला असतो, पोहे खाल्लेले असतात आणि तो विचार करत असतो अजूनही की त्याने कसं डील केलेलं असतंय की नागराच्या विरोधात तू गुन्हा कबूल करून टाक तरच साक्षी जेलच्या बाहेर राहील आणि याचा पण विचार कर आणि हे डील तू मान्य कर असं अर्जुन सगळा मारलेला असतो ना, तर तो आठवत असतो. इतक्यातच सायली तिथे येते आणि सायली म्हणते की अहो तुम्ही कसला विचार करताय, आता अर्जुन म्हणतो की नाही ग काही नाही, कसला नाही विचार करत असं अर्जुन म्हणत असतो, पण सायलीला काही ते खरं वाटत नाही. सायली म्हणते नक्की ना एकदम ताण आल्यासारखा दिसतोय तुम्हाला, तर अर्जुन म्हणतो नाही केसचाच विचार करत होतो मी, दुसरा काही नाही, आणि मी एक काम करतो मी जरा बाहेर जाऊन मोकळ्या हवेत जातो असं म्हणून आता अर्जुन तिथून उठून बाहेर लॉनमध्ये जातो आणि आता बघा हा तिथे जाऊन सुद्धा विचारच करत असतो. आता बाहेर जाऊन अर्जुन म्हणत असतो की महिपतचं साक्षीवरती प्रचंड प्रेम आहे आणि तो आता तिच्यासाठी काही करू शकतो असं अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो. पुढे म्हणतो की महिपतकडून जर का खरं स्टेटमेंट काढून घ्यायचं असेल तर साक्षीचाच वापर आपल्याला करावा लागेल. अर्जुन पुढे म्हणतो पण हे जर का सगळं माझ्या बायकोला सांगितलं तर तिला हे आवडणार नाही आणि ती मला महिपत बरोबर कुठलेही डील करू देणार नाही, आणि जर का मी असं नाही केलं तर तो नागराज निर्दोष सुटेल, त्यामुळं ना मला काय करावं ते कळत नाही, नागराजला अडकवण्यासाठी मला थोडीशी वाकडी वाट घ्यावीच लागेल असं अर्जुन आता मनाशीच ठरवतो की नाही नो ऑप्शन, मला आता हे करावंच लागेल म्हणून. इतक्यातच त्याला फोन येतो चैतन्याचा. आता चैतन्याचा फोन आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो हां बोल, तर चैतन्य म्हणतो हॅलो अर्जुन आपल्याला आजची कोर्टाची तारीख मिळालेली आहे, पोस्ट लंच आपल्याला वेळ मिळालेली आहे. आता अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, आता आपल्याला आणखीन वेळ लागला असता तर महिपतला सुद्धा विचार करण्यासाठी वेळ मिळाला असता, पण आता तसं होणार नाही, कारण मी जेव्हा त्याच्यासोबत साक्षीबद्दल बोललो ना त्यावेळेस तो खूप अपसेट झालेला होता आणि तो असा अपसेट आजपर्यंत कधीही झालेला नव्हता. आणि अर्जुन पुढे म्हणतो की आता महिपत नक्कीच वीक होईल. चैतन्य म्हणतो माहिती मला, ठीक आहे आपण आता कोर्टातच भेटूया. अर्जुन म्हणतो ऐक अरे आणि असं साईडला बघतो की कुणी पाहत नाही ना म्हणून, आणि म्हणतो की ऐक चैतन्य जगात काही झालं तर ही सायलीला याबद्दल काहीही सांगायचं नाही आहे, गॉट इट. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो अर्जुन मला ना तुझं हे अजिबात पटलेलं नाही आहे, तो हे सगळं सायली वहिनीपासून लपूनच ठेवायला नको होतंस. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन त्याच्याशी हळू आवाजात काही आणखीन बोलत असतो. इतक्यातच बघा हा सायली येते ना पोर्चमध्ये आणि सायली असं हे सगळं आता थोडंसं नंतरचं म्युझिकली दाखवलेलं आहे अर्जुन चैतन्यशी काय बोलतो ते. आणि आता सायली येते आणि डायरेक्ट येऊन अर्जुनच्या समोरच उभी राहते. आता अर्जुनच्या समोर येऊन उभी राहिल्यानंतर लगेच अर्जुन म्हणतो हो येतो मी येतो भेटू आपण बाय. सायली म्हणते कोणाशी बोलत होतात, तर अर्जुन म्हणतो चैतन्यशी आजच तारीख मिळाली आहे. आता सायली म्हणते आजची आपण एवढ्या तातडीनं तारीख घेण्याची काय गरज होती, आपल्या हातात एवढा सबळ पुरावाही नाही आहे ना. तर अर्जुन म्हणतो नाही पण आपल्याला जर का त्या आरोपीबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर बरं आहे ना, आपल्या काहीतरी करू ना आपण, म्हणून घेतली तारीख. आता सायली म्हणते बरं आवरून निघूयात आपण हां. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन हो म्हणतो आणि दोघेजण सुद्धा आतमध्ये जातात. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे आपण पाहतोय
की सचिनला टेबलवरती झोप लागलेली असते आणि आता उठल्यानंतर सचिन हाक मारत असतो सॅम सॅम म्हणून. आता सगळीकडे हाक मारतो, तिला सगळ्या घरामध्ये शोधाशोध करतो पण त्याला साक्षी कुठेही सापडत नाही. तो एकसारखा सॅम सॅम म्हणून हाक मारत असतो. आणि आता बघा आता या सचिनला आठवायला लागतं की तिने कसा त्या दिवशी गोंधळ केलेला असतो तो. आता सचिन म्हणत असतो सॅम रात्रीपासून घरी आलेलीच नाही आहे आणि म्हणून तो पहिल्यांदा फोन लावायला लागतो. आता फोन लावल्यानंतर आपण पाहतोय की तिचा फोन जो आहे तर तो स्विच ऑफ लागतो. आता सचिन म्हणतो अरे कमाल आहे, तिचा फोन स्विच ऑफ कसा काय असं म्हणत असतो. आणि आता येताना सचिनला टेन्शन, कारण एकतर तिचा फोन लागत नाही आहे आणि तिच्यावरून ती रात्रभर घरी पण आलेली नाही. सचिन म्हणत असतो की कुठे गेले असेल सॅम म्हणून. आणि तो विचार करायला लागतो की त्या दिवशी तिने घरी आल्यानंतर कशी तोडफोड केलेली असते, सगळीकडे फेकाफेकी केलेली असते. आणि तो सीन आठवून सचिन तर अक्षरशः घाबरूनच जातो. आणि त्या दिवशीचा हा सगळा प्रकार आठवून घाबरलेला सचिनात एकसारखा कंटिन्यू साक्षीला फोन करायला लागतो, पण साक्षीचा फोन कंटिन्यू त्याला स्विच ऑफच येत असतो. आणि आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय अर्जुनच्या समोर आता नागराजला पोलीस घेऊन आलेले असतात आणि नागराज म्हणत असतो की अर्जुन काय चाललंय तुझं, तुला नक्की व्यवस्थित माहिती की काही मी केलेलं नाही आहे, तरी एकामागून एक एक केस तू माझ्यावरती टाकतच चाललायस असं आता नागराज म्हणत असतो. आता तिथे सावंत, या नागराजचे वकील, चैतन्य, सैली सगळेजण असतात. नागराज म्हणत असतो का अजून किती छळ करणार आहेस तू. तर अर्जुन म्हणतो जोपर्यंत तू तुझे सगळे गुन्हे कबूल करणार नाहीस ना तोपर्यंत तू आयुष्यभर सडत राहशील जेलमध्ये. आता तो वकील म्हणतो अर्जुन सर तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीही माझ्या क्लायंटला तुम्ही दोषी सिद्ध करू शकणारच नाहीत म्हणून. आता अर्जुन म्हणतो त्या वकिलांना की तुम्ही आहात, मी आहे आणि हे कोर्टसुद्धा आहे, बघूया ना आतमध्ये आता तुमचं खरं ठरतंय का माझं खरं ठरतंय असं आता अर्जुन म्हणत असतो त्या वकिलाला. आता नागराज म्हणतो तू डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलीस माझ्यावरती का, तुला माहिती आहे ना की माझ्या बायकोवरती किती प्रेम आहे ते, तरी तू माझ्यावरती अशी केस टाकलीस. अरे इतक्या वर्षाचा संसार आहे माझा तिच्याबरोबर, तिच्या मनामध्ये विष कालवलं तुम्ही, तिच्या मनात माझ्याबद्दल विष कालवलं तुम्ही, फितवलं तिला, कशाबद्दल करताय, का करताय तुम्ही हे सगळं, मी काय वाईट केलंय तुमचं, अरे सांगा ना. तर अर्जुन म्हणतो तू तुझ्या सख्या भावाचं आणि बायकोचं किती वाईट केलंयस ना याचा विचार करा दे असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की आणि माझ्याकडे असे पुरावेत ना की जे तुला वर्षानुवर्षे जेलमध्ये चांगलं चढवतील असं अर्जुन नागराजला म्हणत असतो. आता तो वकील म्हणतो की किल्लेदार साहेब यांच्याशी बोलण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे, चला आतमध्ये, म्हणून पहिल्यांदा तो वकीलच जातो. सावंत पण म्हणतात चला रे घेऊन चला याला म्हणून. आता नागराज जाणार इतक्यातच अर्जुन त्याच्या कानामध्ये म्हणतो की तुला वाटतंय हुकमाचा एक्का तुझ्याकडे, तर तो हुकमाचा एक्का लवकरच मी सगळ्यांच्या समोर ओपन करणार आहे म्हणून. आता नागराजला तर कळतच नाही, सायलीलाही प्रश्न पडतो अरे कसला हुकमाचा एक्का, काय बोलत असतील हे. आणि अर्जुन नागराजला कानात म्हणत असतो मग कुठे लपवशील तोंड तुझं, बोल ना. आता असं म्हणल्यानंतर पोलीस त्याला चला घेऊन चला म्हणून नागराजला आतमध्ये घेऊन जातात. आणि इकडे सायलीला प्रश्न पडतो की हा असा काय बोलला असेल नागराजच्या कानामध्ये म्हणून. आता पाहतोय आपण की आता कोर्टामध्ये रविराज, प्रतिमात्या आणि प्रतापराव हे तिघेजणही आलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तू ना या तिघांना घेऊन आता आतमध्ये जा म्हणून. आता हे सगळेजण आतमध्ये जातात, सायलीसुद्धा आतमध्ये जाते. आता बाहेर फक्त अर्जुनच उभा असतो एकटा आणि तिथे चैतन्य पण असतो. आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजण पण इशारा करतात की आता पोलीस महिपतला घेऊन येतात तिथे. आता अर्जुन लगेचच महिपतला बोलतो ना, महिपत असं म्हणतो, लगेच महिपत थांबतो. आणि आता अर्जुन म्हणतो की महिपत बऱ्याच दिवसांनी बाहेरचा उजेड बघतोयस ना, बरं वाटत असेल ना रे तुला, काल मी तुला जे विचारलं होतं ना तर त्याचा विचार केलायस का तू असं अर्जुन महिपतला म्हणतो. आता बघा महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो की उत्तर देणार आहेस का, तरी महिपत काय बोलत नाही. चैतन्य म्हणतो याला अजूनही तोंड उघडायचे असं काही मला दिसत नाही. आता लगेचच महिपत म्हणतो हे गडकरी कोणी एकेकाळी मी तुझा सासरा होणार होतो, जरा आदबीनं बोल आदबीनं असं म्हणल्यानंतर चैतन्य तर हसायलाच लागतो ना. अर्जुन म्हणतो तुला जे काही उत्तर द्यायचं असेल ना तर ते आता तू कोर्ट चैतन्यलाच दे असं म्हणतो. आणि बघा चैतन्यालाच उत्तर दे म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो की तू इथेच थांब अर्जुन चैतन्याला म्हणतो की तू इथेच थांब यांच्यासोबत म्हणून. आणि त्याच्याजवळ एक लाल कलरची फाईल वगैरे असते. आता अर्जुन म्हणतो की विचार कर महिपत, कारण तू जे काय उत्तर देशील ना त्यावरती तुझं आणि तुझ्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे असं अर्जुन महिपतला म्हणतो. आणि बघा आता अर्जुन तिथून निघून ठरलं. तर मग आजचा हा भाग किती संपतोय प्रेक्षकांना. तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे.
आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये हा महिपत जो आहे तर तो कोर्टामध्ये मान्य करतो की होतो ॲक्सिडेंट जो आहे तर तो मीच घडून आणलेला होता, म्हणून आता तो अपघात मीच घडून आणला होता असं म्हणल्यानंतर नागराज तर ना पहिल्यांदा आश्चर्यच व्यक्त करतो. आता अर्जुन म्हणत असतो की सांग कोणाच्या सांगण्यावरून, तर महिपत काहीच बोलत नाही. आता अर्जुन बघा त्याच्या हातामध्ये एक लिफाफा असतो आणि अर्जुन म्हणतो की तुला जर का काहीच सांगायचं नसेल तर मला हे फोटोज कोर्टाच्या समोर दाखवावेच लागतील म्हणून असं अर्जुन म्हणतो. आता महिपत इतका घाबरतो ना, आता महिपत 1 मिनटं म्हणून जोरात ओरडतो. आता कोर्टरूममध्ये असलेली प्रिया, नागराज सगळेजण सुभेदार एकदम असं शॉकिंग होतात की आता हा काय सांगणार आहे. तो आता उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल, म्हणजे तुम्हाला उद्याचा ताजा आणि फ्रेश एपिसोड सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.